फायनली महाकुंभमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खरोखर सांगते इतकं छान दृश्य आहे ना, म्हणजे इतकं मोठं स्पेस आहे आणि सगळं काही भरलेलं आहे. कुठे टेंट आहेत, कुठे साधू महाराजांचे आखाडे आहेत आणि म्हणजे पूर्ण नदी, माता गंगा, नदीचे दर्शन होतात. ते खूप छान दिसतंय. मलाही मी दाखवते बघा. हे बघा गंगा नदी आहे आणि हे आखाडे आहेत सगळे, हे साधू महाराजांचे. तिथे प्रवचन वगैरे होतात. खूप सारे भरपूर आखाडे आहेत हे आणि हे या साईडला सगळे टेंट लागलेले आहेत. यदि आप एक व्यक्ति की तलाश करते हैं तो कृपया निकटतम पूरा माया केंद्र पर संपर्क करें. टेंट आहे. चाललो आहोत संगमला, त्रिवेणी संगमला आणि खूप मजा येते. आता आपल्याला त्रिवेणी संगमला जाण्यासाठी काही म्हणजे बाईकर्स आहेत जे आपल्याकडून काही चार्जेस घेतात आणि आपल्याला तिथे पोहोचवतात. तर आम्हाला लगेच भेटलंय, म्हणजे चालायची गरज लागली नाही. ऍक्च्युली माझा आवाज व्हायब्रेट होत असेल कारण की मी बाईकवर आहे आणि इथे त्रिवेणी संगमपर्यंत नाही होणार, ते थोडंसं चालावं लागणार. आहे संगम द्वार. इथूनच संगम घाटावर संगम द्वार. आणि आम्ही चाललो आहोत बाईक वरती. छान दिसतंय, लाईटी चालू झालेल्या आहेत मस्त पैकी आणि खरोखर खूप छान वाटतं इथे. आंघोळ करूया. स्नान करणार आहोत आम्ही आता. आंघोळ करून आल्यामुळे मला आता थंडी खूप वाजते. मी अशी कडकडते इथे. पण खरोखर खूप खूप छान वाटलं. आपल्या या त्रिवेणी संगम मध्ये मुळात आंघोळ करण्याचा, स्नान करण्याचा चान्स भेटलेला आहे. खूप बरं वाटलं. फायनली आम्ही ज्या कामासाठी आलेलो होतो ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. त्रिवेणी संगम मध्ये आमचे स्नान झालेले आहेत. खूप छान. आणि मी म्हणजे माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा कुंभ आहे माझा जिथे मी आलेली, आणि तोही महाकुंभ जिथे मी स्नान केलेलं आहे. आणि खरोखर आंघोळ करून, म्हणजे स्नान करून खूप बरं वाटलं. तिकडचं वातावरण खूप छान आहे. तुम्ही बघा तर खूप गर्दी, प्रचंड गर्दी आहे, पण प्रत्येकाला हे स्नान करायला व्यवस्थित मिळतं. खूप मोठे मोठे घाट आहेत, त्यामुळे सगळ्यांची सोयही व्यवस्थित होते. लोकही खूप चांगली आहेत तिथे. आधी तर तुम्ही घाट बघून घ्या.
बघा किती छान वाटतं ते, किती छान इकडचं वातावरण दिसतंय. आणि अशी छानशी गंगा यमुना सरस्वती नदी ही वाहताना दिसते. खूप गर्दी आहे, म्हणजे भरपूर चालावं लागतं, थोडंफार चालावं लागतं. आणि देवाच्या कृपेने जे काही बाईकवर आहेत, गाड्या तर अलाउड नाहीये, बाईकवर आपल्याला काही चार्ज घेऊन जवळ सोडतात. तर तसंच बायकर्समुळे आम्हालाही खूप फायदा झाला आहे. जास्त काही चालावं लागलं नाहीये. जागोजागी त्यांनी आमची मदत केलेली आहे. मी हे म्हणेन इकडची लोकही खूप चांगली आहेत. कोणी काही टेन्शन घेऊ नका. ज्याला यायची इच्छा आहे त्यांनी नक्की या. कुंभ हा 144 वर्षाने आलेला आहे आणि जर जमत असेल तर नक्की याचं दर्शन घ्या, इथे येऊन स्नान करा. नाही, दुसरे इथे वेगळे ठिकाण आहेत जिथे आपल्याला दर्शनाला जायचं आहे. तर आज दर्शन होतात की नाही बघतो, नाही तर उद्या एक दिवस आम्ही आहोत, तर उद्या आपण दर्शन करूया. टिपा पूलवरनं आम्ही चाललोय. आम्हाला बाईक स्वार मिळाले, त्यांनी आम्हाला लिफ्ट दिलेली आहे आणि टिपा पूल पार करून आम्ही आता जेवढे महंत आहे त्यांचे आखाडे त्यांना व्हिजिट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहोत आणि खरोखर इथं ब्रिजवरून चाललोय. काय सुंदर, एका साईडला लाईटिंग आहे, एका साईडला तर ब्रिज आहे, दुसरा आहे बघा. ते इतकं छान दिसतंय ना हे बघा. आणि या साईडला सगळं ते स्नान करतात आहे ते आहे. ॲक्च्युली मोबाईलमध्ये एवढं चांगलं नाही दिसत आहे, पण ओरिजिनली खूप छान लाईटिंग वगैरे दिसते ही. म्हटलं ना तुम्हाला, आम्हाला जास्त चालायची गरज नाही लागली. परमेश्वराच्या कृपेने आम्हाला बाईकवरच आम्ही फिरतोय. आता चाललो आहोत आखाडे बघायला ना, जे साधू बाबांचे आहेत, साधू महाराजांच्या आखाडे आहेत, तिथे चाललोय आम्ही. आता आम्ही सेक्टर 20 मध्ये साधू महाराजांचे आखाडे आहेत तिथे आलेलो आहोत. सगळ्यात पहिला दशनाथ नागा संन्यासी, या आखाड्यात आपण जाऊया. आणि म्हणजे इथे नागा बाबांचे सगळे टेंट आहे. त्यांनी दर्शन घेतले, त्यांच्या पाया पडलेले आहेत. हा जुना आखाडा आहे जो फेमस आहे. आणि इथे म्हणजे सगळ्याच आखाड्यांमध्ये ना असं त्यांच्यासाठी जे महंत आहेत ना त्यांच्यासाठी असे वेगवेगळे रूम्स आहेत. तसे आम्ही इथं जुना आखाड्यामध्ये आलो आहोत आणि इथे त्यांचे दर्शन घेतो. म्हणजे भरपूर गर्दी आहे, प्रत्येकाकडे लोक आशीर्वाद घेतात. जसं हे बघा, महाराजांशी बोलली मी. त्यांना विचारलं की त्यांच्या डोक्यावर किती रुद्राक्ष आहेत, तर 2.5 लाख रुद्राक्ष आहेत त्यांच्या डोक्यावरती. बापरे, त्यांची एक महानता आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतात. ते एक ताकद आहे त्यांच्यामध्ये. मेळा इतका मोठा आहे ना की चालत फिरणं खरोखर इम्पॉसिबल आहे. थँकफुली की आम्हाला भेटला एक बाईकवाला आणि तो खरोखर खूप चांगला आहे. त्याने आम्हाला इतकं फिरवायला घेतलेलं आहे ना, तो आम्हाला सजेस्ट करतोय कुठे जा
जायचं आहे आणि तो कुठे जाण्यासाठी तयार आहे, हो कुठे ना, घेऊन जायला. घेऊन जायला. पण आम्ही आता तेच बोलत होतो, कदाचित चालत फिरायचं असतं तर एवढं सगळं फिरणं आम्हाला कठीण झालं शक्य असतं, नसतं, शक्य नसतं. शक्यच नसतं ते. आम्ही आता आलो आहोत फेमस महायोगी पायलट बाबा त्यांच्या कॅम्पच्या जवळ. आता आतमध्ये आपण जाऊया आणि त्यांचेही दर्शन घेऊया. खूप छान कॅम्प आहे इथे, बघा ना सगळीकडे कसं छान लाइटिंग केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही, हे इतकं मोठ्या प्रमाणात आहे ना आणि इतकं मोठं आयोजन केलेलं आहे की खरोखर सांगते, चालणं म्हणजे खूप कठीण आहे की पूर्ण चालत बघणं. पण टचवूड परमेश्वराच्या कृपेने आम्हाला एक खूप छान बाईकवाला भेटलेला आहे व्यक्ती, जो आम्हाला सगळीकडे इतकं छान पद्धतीने फिरवतोय ना, म्हणजे मी खरोखर म्हणेन देवाची कृपाच आहे की आम्हाला काही फारसा त्रास झालेला नाही या सगळ्या गोष्टीला. तर आता आपण आलो आहोत किन्नर आखाडा, आपण इथे जाऊ. आता आम्ही इथे आलो आहोत महालक्ष्मी त्रिपाठी यांच्या भेटीसाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. आतमध्ये ऍक्च्युली शूटिंग साठी मनाई होती म्हणून आम्ही काही व्हिडिओ काढला नाही, कारण की प्रत्येकाची परमिशन घेणं हे गरजेचं आहे, त्यांच्या आवडीने आपण केलं पाहिजे. पण त्यांचं बोलतात ना, भेट खूप छान झाली, खूप छान आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी. रुद्राक्ष आणि पैसे दाखव, मी पकडा एक मिनिट. बघा, त्यांनी आम्हाला डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठी मातेने जे किन्नर आखाडे जी महामंडलेश्वर आहेत त्यांनी प्रीतीला हे बघा पैसे आणि रुद्राक्ष त्यांनी आशीर्वाद म्हणून दिलेला आहे. छान, म्हणजे आपण इथे आलो आणि त्यांचा भेट झाली आपली, तर खरोखर खूप बरं वाटलं. तर मी फोटो तर टाकीनच, त्यांच्या जोडीला फोटो घेतला आहे, त्यांनी फोटो घ्या बोलले, तर त्यासाठी मी घेतला, तो नक्कीच टाकेल. तुम्ही बघा, कोण आहे तुम्ही ओळखाल. म्हणजे खूप फेमस आहेत. इवन ते शार्क टँक मध्ये सुद्धा आलेल्या होत्या. आणि याचं जसं बिस्लेरीच्या बॉटल्स आहे तसं किन्नर वॉटर सुद्धा मिळतं, पाण्याची बॉटल मिळतात. किन्नर वॉटर त्यांनी स्वतःचा प्रोडक्ट लॉन्च केला, त्यासाठी ते शार्क टँक मध्ये आलेले. पण आणि खरोखर दिसायला खूप खूप सुंदर आहेत त्या, आणि बोलायलाही खूप छान आहेत. तर इथून जात होतो रस्त्यावरून, तर इथं इतकी सुंदर लाइटिंग केलेली आहे ना, म्हणजे हा आश्रम आहे संत बालक योगेश्वर दासजी महाराज यांचा, आणि खरोखर खूप सुंदर आहे. तर मी म्हंटल तुम्हाला तर दाखवलंच पाहिजे, आणि खरोखर माझी इच्छा झाली की इथे आत जावं आणि थोडस आपण चालावं, थोडस फिरावं, बघावं. तर चला आपण बघूया. म्हणजे किती सुंदर लाइटिंग केली आहे त्यांनी, बघा ना. जय श्री राम, ओम श्री बालाजी, सर्व देवतांचे असे पोस्टर्स बनवलेले आहेत लाइटिंग मध्ये.
सुंदर दृश्य दाखवते, म्हणजे जो मी माझ्या डोळ्याने बघते ना, मी खरोखर सांगू शकत नाही, माझ्याकडे शब्द नाहीयेत. मोबाईल मध्ये किती कॅप्चर होतं मला माहित नाही, पण हा जो दृश्य मी बघते ना, मी कधीच विसरू शकत नाही. इतका सुंदर आहे, म्हणजे जेव्हा कुंभमेळ्यात तुम्ही याल ना, तेव्हाच तुम्हाला सांगू शकत नाही इथं आल्यावर जो एक्सपिरियन्स होतो तो. बघा तुम्ही, मी काय दाखवते तुम्हाला. प्रथम यज्ञ भूखंड धरावते आज का आगाज है पावन संगम की धरती ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. हा व्लॉग मी आता इथेच संपवते. आता पुढच्या ब्लॉगमध्ये करूया हेलिकॉप्टर राईड. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.